लसीकरणासाठी बाळांसह मातांचे हेलपाटे। ख्रिसमस सुट्टीमुळे वैद्यकीय अधिकारी गायब, नागरिकांची तीव्र नाराजी। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे लसीकरणाच्या दिवशी सुट्टी आहे असं सांगत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने गोंधळ उडाला आहे। बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयात दर आठवड्याच्या बुधवारी येथे लसीकरण केले जाते, मात्र या लसीकरणावेळी वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर गेल्याचं कारण देत बाळाच्या लसीकरणासाठी आलेल्या मातांना परत पाठवण्याचा धक्कादायक प्रकार बेळंकीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे शीतल पाटील यांनी उघडकीस आणला। आज दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बेळंकीतील ग्रामीण रुग्णालयात काही महिला आपल्या मुलांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या, मात्र यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज ख्रिसमस सुट्टी असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाहीत, त्यामुळे लस देता येणार नाही असं सांगून परत पाठवलं। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संतोष कांबळे महेंद्र कांबळे यांनी धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत संबंधित गंभीर घटनेची दखल घेणे प्रशासनाला भाग पाडले। यानंतर मात्र अधिकारी अनुपस्थितीत असतानाही लसीकरण सुरू झाले आणि परत गेलेल्या रुग्णांना पुन्हा बोलावून लसीकरण देण्यास सुरुवात झाली। यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे म्हणाले की या ग्रामीण रुग्णालयात अधिकारी वेळेवर न येणे, दुपारी 1 ते 1.5 वाजताच घरी जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत। याआधी बऱ्याचदा रुग्णाला व्यवस्थित उपचार न करणे, औषधे बाहेरून आणण्यास सांगणे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असणे हे प्रकार वारंवार घडत होते, मात्र समज देऊन वेळोवेळी या प्रकाराकडे आम्ही कानाडोळा केला। मात्र लसीकरणाला सुट्टी हा गंभीर विषयासंदर्भात वैद्यकीय सेवेत असताना अधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करून लसीकरणास येणाऱ्या लोकांना येऊ नका असे सांगितले। आलेल्यांना परत पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आम्ही हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली आणि परत पाठवलेल्या रुग्णांना पुन्हा बोलावून लसीकरण सुरू झाले। सकाळपर्यंत सुट्टीवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येत मी सुट्टीवर नसल्याचा निर्वाळा दिला आणि यावेळी महेंद्र कांबळे म्हणाले की अशा निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी यावेळी केली गेली। नमस्ते। आज लसीकरणाचं शेड्यूल असल्यामुळे मी ते 10:30 ते 11:45 या टायमिंगच्या आसपास आले होते, पण आज स्टाफ नसल्यामुळे इथं लसीकरण दिलं नाही आहे। अवेलेबल स्टाफ होता, पण सुट्टी असल्यामुळं सुट्टी आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे ते नाही देऊ शकले। डॉक्टर नाही आले आज। आता का परत आलाय तुम्ही? आता कॉल केला की तुम्हाला लस दिली जाईल, या तुम्ही म्हणून। मग आता कुठून आला परत तुम्ही? मी करोलीला गेला होता तिथं? हो, कम्प्लीट आम्ही जाऊन जेवण पण केलेलं। बर, मग ते कॉल आल्यानंतर आलोत, कारण की माझ्या बाळाचे 2 महिने कम्प्लीट होत आलेत। 3 दिवसानंतर कम्प्लीट होतात। ओके। एक तर आधीच लेट झालेलं आणि त्यातून मग आम्ही आज आलोत आणि परत पाठवलं, परत आलोत, हे झालं। मी हेलपाटे झाले दोन। मी इथं दवाखान्याला दाखवायला त्यांनी म्हटलं आज सुट्टी आहे, औषध नाही, गोळी नाही, डॉक्टर नाही, कोण नाही। शासकीय दवाखान्यात कसं काय म्हणायचं सुट्टी असतं? बरोबर। आणि सध्या व्हायरल इन्फेक्शनची साथ सुरू आहे, खोकला, सर्दी, ताप। बरोबर। हे असताना डायरेक्ट उडवाउडवी चित्र मिळालं। आता कोण नाही, इथं कसं काय करायचं? इथं तुम्हाला कोण डॉक्टर वगैरे आढळून आले ते? नाही, डॉक्टर नाही, कोणच नाही। तुम्हाला आता आत कोण काय सांगितलं? ते देसाई साहेब आहेत, त्यांनी म्हटले कोण नाही, आज सगळं बंद आहे। सगळं बंद आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बेळंकी।